कोंकणी कथा चॅनलक स्वागत नमस्कार. आज आम्ही विश्वनाथ नमन बरयले श्री रामचरित पुस्तकाचे बालकांड भितरचे 3 श्लोक मला 3चे षटपदी आवडता सर. दिव्य गुणमणी सेव्य मूर्ती भव्य मर्यादानुत्तम नव्य सुरुचिर रूपलक्षण समविभागांगो भव्य संस्कृती धर्मरक्षक सुव्यवस्था नीतिपालक दिव्य मूर्ती 14 लोकाग्र महापुरुषो म्हणून सांगतात. ह्याचे तात्पर्य किती म्हणाले. आता राम पुरुषोत्तम दिव्य पुरुष तेची हांग आसा. तो दिव्य गुण संपन्न श्रीराम प्रेममूर्ती म्हणून हांगा उल्लेख आसा. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे ಒಟ್ಟು ಲೋಕ भितर ಒಟ್ಟು ಲೋಕ धरले भितर मस्त मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे तेगेले नीती तेगेली रीती तेगेली न्याय तेगेले प्रेम तेगेले भाव तेगेले अनुराग ते ಒಟ್ಟು एक पुरुषा भितर कसं असले गुण उरका ते रामा आसा. ताका तो पुरुषोत्तम पुरुषा भितर उत्तम आकर्षणीय आणि सुशोभित कायाचो आकर्षण व्यक्ती आणि सुशोभित कायाचो म्हणजे एक मनशाक तांच्या आंगा भितर ऊन नाशी पूरा एक मनशाले अंगांग कशें उरका दोळे चेंद उरका नाक चेंद उरका कान बरें उरका हात लांब उरका पांयां बोट्टां ते ಒಟ್ಟು ते अंगांग ಒಟ್ಟು सम आशिल्लो सुशोभित कायाचो. श्रीराम इंद्र निग्रह तो इंद्र निग्रह करनाशिल इंद्रिय निग्रह करनाशिल मनीस धर्मरक्षक आणि दुष्टांक दंड दितालो धर्मरक्षण करतालो आणि दुष्ट लोकां वटेची वध करून ती शिक्षा दितालो म्हणून म्हणतात. तो चतुर नीतिपालक जावन केवल भूलोकांत मात्र न्हय 14 लोकांत अग्रगण्य महापुरुष जावन आशिल्लो म्हणून सांगताची. हांगा आता राम हिंगेन विष्णू लावतात तेशें खातीर तिका समर्थाची हांगा 14 लोकांत म्हळ्यार वयर आमचे की वयर 7 लोक आमचे की सकल 7 लोक पाताळ ಒಟ್ಟು 7 लोक सकल 7 लोक वयर ಒಟ್ಟು 14 लोकां भितर तोच अग्रगण्य तेजे की आनी व्हड कोण ना म्हणून हांगा ईश्वर पार्वतीक सांगता. आनी असले रोचक काणी खातीर आमी चॅनल सबस्क्रायब करा शेअर करा लायक करा. नमस्कार.